नमस्कार, मी डॉक्टर आदित्य सोंदनकर, कन्सल्टंट फिजिशियन, डी.वाय. पाटील हॉस्पिटल, आंबी, पुणे येथे. आपण आज डायबिटीज अर्थात मधुमेह या आजाराची माहिती घेऊया. डायबिटीज म्हणजेच मधुमेह हा आजार कसा होतो, तर शरीरातील रक्तातील साखर जास्त प्रमाणात वाढते तेव्हा आपण त्याला डायबिटीज असे संबोधतो. याचे कारण म्हणजे शरीरातील पॅन्क्रियाज ही ग्रंथी पुरेसे प्रमाणात इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीर त्या इन्सुलिनचा पुरेसे प्रमाणात वापर करू शकत नाही. यामुळे हृदयरोग, किडनीचे आजार आणि न्यूरोपॅथी अशा प्रकारचे आजार संभवू शकतात. या आजाराची लक्षणे म्हणजे भरपूर प्रमाणात तहान लागणे, भरपूर प्रमाणात लघवीला सारखं जाणं होऊ शकतं. काही जखमा ज्या पायाला किंवा हाताला झाल्या असतील त्या लवकर बऱ्या होत नाहीत. तसेच वजन कमी होणे आणि हातापायाला मुंग्या येणे किंवा जळजळ होणे ही आहेत. या आजाराचे निदान म्हणजे साधी तपासणी, रक्तातील साखर चेक करणे, वारंवार चेक करत राहणे आणि HbA1c म्हणजेच मागच्या 3 महिन्यातली ॲव्हरेज शुगर जी असते त्यावरून आपण त्याचं निदान करू शकतो. या आजाराच्या उपचार पद्धतीमध्ये आहार नियंत्रण, त्यानंतर व्यायाम जसे की दिवसातून एक 30 मिनिट वॉक किंवा एक्सरसाइज करणे, आठवड्यातून एक जवळपास 150 मिनिटे एक्सरसाइज होणे आवश्यक असते आणि विविध प्रकारचे मेडिसिन्स टॅब्लेट फॉर्ममध्ये किंवा मग इन्सुलिन या प्रकारची त्याची उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीचा लाभ तुम्ही डी.वाय. पाटील हॉस्पिटल, आंबी येथे घेऊ शकता. धन्यवाद.